काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सोनिया जी गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय श्री खरगेजी, विरोधी पक्षनेता राहुलजी गांधी, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री अमनकर साहेब, आज सोपवलेली जबाबदारी देशामध्ये जो धिंगाणा घालण्यात आलेला आहे त्या धिंगाण्याच्या विरोधात जनसुरक्षा विधेयक संसदेत आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत आणण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि ताकदच्या जोरावर तो मंजूर करण्याचा प्रयत्न झाला। याच्याकरता विरोध करताना राहुल गांधींना बरेचदा निलंबनाची कारवाई सुद्धा समोर जावं लागलं। महाराष्ट्र प्रदेशमध्ये आमचे वडेट्टीवार साहेब, त्यांना सुद्धा समोर जावं लागलं। काँग्रेसचा प्रत्येक ठिकाणी आवाज दाबला जाते। लोकशाहीमध्ये संविधानाचा दररोज कुठेतरी अपमान केला जाते। या संविधानाचा अपमान होऊ नये, जनसुरक्षा विधेयकाच्या अंतर्गत जी जबाबदारी आमच्यावर जिल्हा काँग्रेस कमिटीने सोपवली, तालुका अध्यक्षामार्फत प्रत्येक ठिकठिकाणी आम्ही जे निवेदन देत आहोत की जनसुरक्षा विधेयक हे मागे घेतल्या गेले पाहिजे, राष्ट्रपतीपर्यंत आमचं निवेदन पोहोचलं पाहिजे। याकरता आम्ही प्रत्येक तालुक्यात हे एक आंदोलन करत आहोत। तसं आता आपण जनसुरक्षा अंतर्गत पाहतो, रोडला आपण काल परवा आपल्या शेतकरी संघटनेवाल्यांनी, प्रहारांनी आंदोलन केलं, ते चिरडून टाकण्यात येते। असे आंदोलन चिरडण्यात येऊ नये। लोकशाहीमध्ये आपल्या हक्काची टोटली जबाबदारी शासनाकडे आहे। ते हक्क पूर्ण हिरावून घेऊन तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आंदोलन करण्याचा अधिकार राहणार नाही। त्यानंतर तुम्हाला कोणत्याही विषयावर बोलता येणार नाही। म्हणजे तुमचं सगळं जे काही आहे ते सर्व हिरावून घेतल्या जाईल आणि सरळ सरळ ही हुकुमशाहीची पद्धत केंद्र सरकारनं अवलंबलेली आहे। शक्तीच्या जोरावर, बळाच्या जोरावर, सदस्यांच्या जोरावर हे विधेयक मंजूर करून घेण्यात हे खूप अग्रेसर आहेत, पण ते हाणून पाडण्याकरता राहुलजी गांधी एक पूर्ण देशामध्ये सक्षम नेतृत्व आहे। त्यांच्या नेतृत्वात आम्ही जागोजागी हे आंदोलन करत आहोत। म्हणून मी आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्याचे 2 शब्द सांगत आहोत। प्रत्येकाने या विधेयकाला विरोध केला पाहिजे। त्याचं कारण असं आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, त्याच्या विरोधात तुम्हाला आंदोलन करता येत नाही। शेतकऱ्याच्या समस्या आहेत, त्याच्या विरोधात तुम्हाला आंदोलन करता येत नाही। विधेयक मंजूर झाल्यानंतर जर संसदेतून बाहेर पडलं, उद्या कोणीही बेरोजगार आपल्याला विधेयक मांडणार नाही किंवा आपल्याला कोणताही अधिकार राहणार नाही। ही आपल्या संविधानाप्रमाणे जी हक्काची बाजू आहे तिचे पायदळी तोडवण्यात येत आहे, ती तोडवण्यात येऊ नये याकरता आम्ही आज उपमुख्य अधिकारी एसडीओ साहेब यांना, अपार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनात त्यांनी स्वीकार केलेला आहे आणि आम्ही राष्ट्रपतीपर्यंत हे निवेदन पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहोत। त्याकरता आमचे तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष सोहेलभाई आहे, राजीवजी जोगदंड आहे, हे जेव्हा जेव्हा हा निर्णय घेतील शासनाच्या विरोधात तेव्हा तेव्हा आमच्या पाठीशी आम्ही उभे आहोत। आम्हाला शासनाने जर जेलात जरी टाकलं तर आम्ही त्याला जाण्याकरता सुद्धा तयार आहोत। तर आमचा धंदाच तो आहे। काँग्रेसच्या हाती राहिलंच काय? काँग्रेस पुरी नेस्तनाबूत झालेली आहे आणि करण्यात आलेली आहे। हा आहे हुकुमशाहीचा परिणाम। ही हुकुमशाही अस्तित्वात येऊ नये, आपलं लोकशाही अस्तित्वात आली पाहिजे याकरता आम्ही हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं आंदोलन करतो। आम्ही शेतकऱ्याच्या आंदोलनात सुद्धा आमचं समर्थन आहे, सुशिक्षित बेरोजगारांच्या आंदोलनात सुद्धा आमचं समर्थन आहे। हे समर्थन देता येतं आज आम्ही जनसुरक्षा विधेयकाला ताकदने विरोध करण्याचं ठरवलेलं आहे। एवढे बोलून मी माझे